आई, अगं ये लवकर. यात माझ्या मुलाच्या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागणार नाही स्वीटू. माफ ओलांड आणि आत ये. मी आहे तुझ्या पाठीशी. स्वीटू बाळा, माफ ओलांडतेस ना? नाही, तिला ओलांडायचं नसेल तर राहू दे ना. तसंही लग्न होऊन आता इतके दिवस झाले. आता कसला आलाय गृहप्रवेश आणि कसलं काय रीत आहे म्हणून करायचं आपलं. या स्वीटू, चल बाळा. अरे वा 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 वा. ये आत ये. या दादा, या आत या. आई या मॅडम या. आई आले सगळे. बस बस या ना. बसा बसा बसा. हो मॅडम बसा ना इकडे. नाही ठीक आहे, मी इथे बसते. ठीक आहे, बस. मित्र, तुमचं घर छान आहे, म्हणजे अगदी प्रशस्त आहे. हो, नाही असणारच ना. कसं आहे, फ्लॅट म्हटलं की ते टिपटॉपच असतात. चाळीतला खुराडा नाहीये ना. आणि आता आमच्या फ्लॅट मध्ये पॉश पॉश वस्तू सुद्धा येणार आहेत. आई, जरा चहा पाण्याचं बघ सगळ्यांच्या. हो, नाही खरंच नको. आम्ही निघतो आता. स्वीटू बाळा, निघू ना आता? हो चालेल, निघा. हा, नाही म्हणजे तुम्हाला खूप कामं असतात ना. त्या चपात्या बनवायच्या, शेव चिवडा वगैरे. आणि कसं असतं माहितीये का, नाही म्हणजे असं म्हणतात, म्हणजे मुलीच्या माहेरच्यांशी जेवढ्याच तेवढे संबंध असलेले चांगले असतात. म्हणजे कसं नात्यातला गोडवा टिकून राहतो. कसं आहे, हल्लीच्या मुलींना सवयच असते हो. सारखं माहेरी फोन करायचा, इकडचं तिकडे सांगायचं, सासरच्या तक्रारी सांगायच्या. अशाने ना संसाराची पार वाट लागते. मी तेवढी काळजी घ्या म्हणजे झालं. हो नाही ताई, तुमची स्वीटू तशी नाहीये हो. बरं, निघतो आम्ही. अच्छा आई, ए वेडाबाई, काय सोन्या, आता हेच तुझं घर. ताई, आमच्या मुलीला सांभाळून घ्या. ताई, काही चुकलं तर खरं क्षमा करा. स्वीटू पण आता तुमच्या मुलीसारखीच आहे. हो हो, नाही पण माझी लेक ही एवढी नसती. अहो काळजी करू नका, तिला छान मी आता बारीक करणार आहे. जे तुम्हाला जमलं नाही ना ते मी करून दाखवणार आहे. नाही म्हणजे हो, मी काळजीपोटी बोलते हो. येतो. अहो येतो. हो, या या. अच्छा. आई, काय ग? नका ना जाऊ असं मला सोडून एकटीला. थोडं थांबा ना. ए वेडाबाई, असं काय करतेस? तुझं सासर आहे ना हे. आम्ही कसं थांबणार? नाही ना बरं वाटत? अजून का जात नाहीये? अगं सोन्या, तुला सांभाळ. मॅम, तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या लेकीचा खूप छान सांभाळ करेन. येतो. आई, असं नको करूच बाळा. येतो, नीट राहा.
गेली का मंडळी? काय दिसत नाही काय चालले? अच्छा काय गाऊनी नाही, दिवाळ सणाला सुद्धा तुझ्या माहेरची माणसं रिकामी हाताने चाली. तुमच्यात काय जावायचं मानपान करायची पद्धत नाहीच आहे का? लग्नात काही देणं घेणं झालं नाहीच, पण किमान दिवाळ सणाला तरी जावायचं मानपान करावा. तुझ्या आईला सांग, मोहित साठी किमान 2 तोळ्याची तरी चेन करा. आणि हे आवरून ठेवा आणि फेकून देऊ नका. कामाला लागा. कौतुक करते. तू तुझ्या असण्याने माझं आयुष्य उजळून टाकलंस तू. पण काय करू, माझ्यामुळेच तुला या घरातून आज निघून जावं लागलं. तुझा अपमान केला, तुझ्या प्रेमावर संशय घेतला, मलाही खूप त्रास झाला, खूप त्रास झाला. मी त्यासाठी स्वतःला कधी माफ करू शकत नाही. पण माझा नाईलाज होतास बिटू. रिअली व्हेरी सॉरी. मजा आली ना? हो. हे तर काहीच नाही रे, पावसाने काय होणार आहे. आपण एक काम करू, सगळ्यांना जागा करू. हो, सुतळी लावू. सुतळी काय लिहिलं मी? नाही, ओंकार म्हणजे गणपती. त्याच्या आशीर्वादानं शुभ कार्याची सुरुवात होते. तो गजानन. देवा ओंकारा, या सणाला सगळ्यांचं घर आनंदाने भरून जाऊ देत. काय छान रांगोळी काढलीस ग. रांगोळी बघून तर वाटते यंदा परबांची दिवाळी खास आहे. खरंच मस्त, खूप छान काढलीस ग रांगोळी. काय कसली एवढी कौतुक चालली आहेत? काय ग ए अवनी, अशी फटकल मारून काय बसलीयस? अगं अगं, सणाचा दिवस आहे, लोक एकमेकांच्या घरी येतात जातात. अशी रस्त्यात बसलीस तर अडचण नाही का होणार त्यांना? ते म्हणजे तुला काही ताण वाटली का? आम्हाला कुठेच जायचं नाहीये. आम्ही तुमच्या सुनेने काढलेली रांगोळी बघायला खास थांबलो इथे. तुमची सून ना खूप हुशार आहे. हा नाही, जरा जास्तच हुशार आहे. बरं, तुमची रांगोळी पाहून झाली असेल तर या तुम्ही. तुम्ही काढा, रांगोळ्या काढा. आम्ही करतो घरातली कामं. सगळी कामं मलाच करावी लागतात. काय म्हणत्या? मजा आली ना? हो. अरे आपण लहानपणी पण असेच किडे करायचो. तुझ्यात जाम किडे होते. तुझ्या इतके नाही. आता माझी ठीक आहे, संध्याकाळी भेटू. बायकोला घेऊन ये पराळाला माझ्या घरी. हा, चल बाय बाय बाय. भेटू. मजा आली. अरे वा, रांगोळी मस्त काढली हिने. हे काय ओम, आता इथे माझ्या घरी आलीये तरी ओम काही हिच्या डोक्यातून जात नाहीये. हिला आणि हिच्या ओमला बघितलंच पाहिजे. बायको, काय छान रांगोळी काढलीस तू. मस्त रांगोळी काढली. बात आहे. हा, कमाल आहे. आई, बघितलीस का रांगोळी? ऐक, काय करून बसलो मी हे. तू सॉरी बायको,
ऍक्च्युली काय झालं ना, तू इतकी छान रांगोळी काढली, मी हेच आईला सांगायला म्हणून जात होतो. ठीक आहे मोहित, ठीक आहे. मी एक काम करतो, मी तुला दुरुस्त करून देतो. नाही, असू दे मोहित. मोहित असू दे, मी करेन. नाही ती इतकी छान रांगोळी काढली तू, आणि ती कशी पुसले गेली माझ्याकडनं. मोहित मी खरंच सांगते, असू दे, अगं पण मी करेन. सॉरी. भाऊजी, हा तांब्याची भांडी वरच ठेवली, बघा ना सापडली का? हा वहिनी शोधतोय. हो वहिनी शोधतोय. एक जरा हे ठेवून दे. अहो आता हे काय? अगं ती हातोडी सापडली आहे ना, ती ठेवून दे जरा. अहो पण हातोडी कशाला? अगं सुमन, तू बोलतोय तर घे ना. अहो दादा, इथे कामं खोळंबलीत. साधी भांडी काढायला सांगितली तर एवढा वेळ लावताय. सापडली भांडी, सापडली. सापडली? अरे बरं झालं, द्या 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 द्या. हळू हा. बाकीची? हा बाकीची हा? बाकीची शोधतो, थांब. हे घ्या, थांब. अहो असं काय करताय? स्वीटूकडे एवढंच घेऊन जायचंय का आपण? अगं शोधतोय ना, बाकीची भांडी सापडल्यावर देतो ना. बघा ना लवकर, एक काम धड करत नाहीये तुम्ही. काय म्हणालीस मला? एकतर मी भांडी काढायला वर चढलोय, हा शोधतोय सगळी भांडी, आणि खालून तुम्हाला सूचना करतेस हे बघ ते बघ. जा, नाही शोधत भांडी. अय्या भाऊजी शांत व्हा तुम्ही, तुम्हाला एवढं वैतागाला काय झालं? बघा ना वहिनी कशी करते ती. सांगितलं, एवढं काय चिडायला झालं यांना. नलू, आपला चिन्या शाळेच्या मोठ्या सहलीला गेला होता बघ, तेव्हा आपण ती तांब्याची सगळी भांडी विकली होती ना. अय्या, अरे देवा, कशी विसरले मी. हो आता काय करायचं? ते स्वीटूच्या सासरी असं रिकाम्या हाताने जायचं? पंचायतच झाली ग. सगळ्यांचं लक्ष इथे चिना शेट आलेले आहे. चिना शेटच्या हातात सगळ्यांना पिशवी दिसते. पिशवी बघून सगळ्यांना उत्सुकता आहे, आणि या उत्सुकतेचा, या सरप्राईजचा आत्ताच्या आत्ता काय ते सगळ्यांना कळणार आहे. हे बघा. हे काय? अय्या, अहो सुमन हे बघ. अरे तू भांडी आणलीस? अरे आम्ही आता विचारच करत होतो काय करायचं त्याचा. चिन्या. बघूया. छान आहे. अय्या, त्यांनी नाव पण करून आणलंय, प्रिय स्वीटूस, दादांकडून सप्रेम भेट. चिन्या, हे काय? म्हणजे सगळं सामान तू आणलंस आणि माझं नाव कशाला? हे दादा आणलंय ना त्याने, राहू दे. अरे हो, पण ते दादा, आज मी जे काय ते कोणामुळे? तुमच्याचमुळे ना. एवढी साधी गोष्ट नाही करू शकत तुमच्यासाठी. वहिनी, ते सगळं राहू दे ना आता, आपण निघूया ना लवकर. कधी एकदा स्वीटूला भेटते असं झालंय बघा. चला निघूया आपण पटापट. सगळी करा. हे मी धरतो. मला इतकं परक केलंस की मी दिलेलं गिफ्ट सुद्धा तुम्हाला परत करून ओके, पण तुझ्यासाठी हे चांगलं आहे.
नाही का इंद्र ओम, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय, पण मला त्या अनोळखी ओमशी नाही बोलायचं. तो सगळ्यांना दुखावतोय, स्वतःची चुकीची इमेज निर्माण करतोय. मी ज्या ओमला ओळखते ना, तो असा नाहीये. तो साधा आहे, हळवा आहे, सेन्सिटिव्ह ओम, ज्याला इतर कशाही पेक्षा माणसांची किंमत आहे. जो त्याच्या आईवर खूप प्रेम करतो आणि मला माहितीये तू कितीही वाईट वागलास ना तरी तुझ्या आतमध्ये अजूनही तो ओम आहे. तुला मी नको होते ना तिथे, जाते मी ओम. तुला वाटतंय ओम की मी तुझ्यावरच्या प्रेमामुळे तिथे राहिले, पण खरं सांगू, तुझ्यावरचं माझं प्रेम मी तुझ्या जवळ राहिले किंवा लांब राहिले ना तरी बदलणार नाहीये. कोणत्याच अंतराने प्रेम कमी होणार नाहीये. माझ्या प्रेमाला तुझ्या समोर असण्याची गरज नव्हती ओम. आपल्या एकमेकांसोबतच्या ज्या आठवणी होत्या त्याच आता माझ्यासाठी पुरेशा आहेत. तरी मी तुझ्या घरात राहत होते त्याचं कारण म्हणजे माझी शकू मावशी. मावशी माझ्यासाठी काय आहे याची तुला कल्पना नाहीये. जबरदस्तीच्या लग्नानंतर जेव्हा मी एकटी पडले तेव्हा मावशी होत्या माझ्या सोबत. ज्या गोष्टी कदाचित माझ्या आईने सुद्धा समजून घेतल्या नसत्या ना त्या मावशींना न सांगता कळायच्या. माझं नाईलाजाने झालेलं लग्न, त्यासाठी कराव्या लागलेल्या तडजोडी आणि या सगळ्यात माझ्या मनाची झालेली अवस्था फक्त माझ्या मावशीला कळत होती. तू घरात नव्हतास या गोष्टीचा आम्हाला दोघींना खूप त्रास होत होता आणि त्याच काळात आम्ही एकमेकींचा आधार झालो. आई मुलीचा सुंदर बॉन्ड आमच्यात तयार झाला. म्हणून तू जेव्हा वेड्यासारखं वागतोस ना तेव्हा माझ्या मावशीला किती त्रास होतो हे मी सांगू शकते तुला. तुला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण हक्क आहे, पण त्यात प्लीज माझ्या मावशीची होरपळ होऊ देऊ नकोस. हा, तू त्यांची एकमेव स्ट्रेंथ आहेस आणि तुला असं बघून माझी मावशी दिवसागणिक तुटत चालली. तेव्हा तू काळजी घे त्यांची. आता तुझ्या घराला, तुझ्या माणसांना तुझी खूप गरज आहे. स्वतःची आणि सगळ्यांची काळजी घे. यापुढे माझं प्रेम माझ्याकडेच राहील. तुला कधी त्याचा त्रास होणार नाही. बाय.